नमस्कार शेतकरी बांधवांनो, आजच्या ब्रॉडकास्टच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत की तुरीचे बाजार भाव. व्हिडिओवरती आपण नवीन असाल, चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करायला मात्र विसरू नका. चला तर व्हिडिओमध्ये आपण सविस्तर माहिती जाणून घेऊयात. आज तूर बाजारात आपल्याला राज्यातील काही कृषी बाजार समितीमध्ये आपल्याला तुरीला मोठ्या प्रमाणात आवक झाली असून अनेक बाजारात आपल्याला चांगली मागणी दिसून येत आहे. त्यामध्ये आपण सर्वात जास्त कमाल दर बघितलं असेल, हिंगणगाव बाजारात मिळाला असेल तर त्या ठिकाणी आपल्याला तब्बल तुरीला 8,295 प्रति क्विंटल दर मिळाला आहे. त्यानंतर मलकापूर बाजारामध्ये आपण 8,200 रुपये दर आपल्याला मिळून दुधनी बाजार समितीमध्ये 8,100 रुपये दर प्रति क्विंटल मागे आपल्याला नोंदवला गेला आहे. लातूर बाजार समितीमध्ये बघितलं आपण 1,908 क्विंटलची आवक आपण बघितले. त्या ठिकाणी सरासरी बघितलं आहे 7,600 रुपये दर आपल्याला राहिला आहे. आणि अमरावती बाजार समितीमध्ये आपण बघितलं आहे 1,500 क्विंटलची आवक झाली असून त्या ठिकाणी आपल्याला सरासरी बघितलं आहे 7,650 रुपये दर नोंदवला आहे. त्या ठिकाणी आपण करंजा बाजार समितीमध्ये बघितलं असेल, त्या ठिकाणी आपल्याला 1,250 क्विंटलची आवक झाली असून त्या ठिकाणी आपण कमाल दर बघितला तर त्या ठिकाणी आपल्याला 7,600 रुपये दर सरासरी पाहायला मिळतोय. पण त्या ठिकाणी आपण बघितलं असेल सरासरी दर हा 7,300 रुपये पण राहिला आहे. अकोट बाजार समितीमध्ये आपण हायब्रिड तुरीला बघितलं असेल, त्या ठिकाणी आपल्याला 8,050 रुपये दर किंवा अकोल्यात लाल तुरीसाठी 8,900 रुपये कमाल दर मिळाला आहे. प्रमुख बाजार समितीमध्ये हिंगणगावमध्ये आपण बघितलं असेल, त्या हिंगणगाव कमालमध्ये आपण बघितलं आहे 8,200 रुपये दर पाहायला मिळतोय. मलकापूरमध्ये 8,100 रुपये दर पाहायला मिळतोय. दुधनीमध्ये आपण बघितलं असेल 8,000 रुपये दर पाहायला मिळतोय. त्या ठिकाणी अकोला कमाल बाजारमध्ये आपण बघितलं आहे 7,800 रुपये पाहायला मिळतोय. अकोटमध्ये आपण बघितलं असेल 7,800 रुपये पाहायला मिळतोय. लातूरमध्ये 7,700 रुपये पाहायला मिळतोय. त्या ठिकाणी अचलकपूर बघितलं आहे, त्या ठिकाणी 7,900 रुपये दर पाहायला मिळतोय. त्या ठिकाणी आपण बाभुळगावमध्ये बघितलं आहे 7,700 रुपये दर पाहायला मिळतोय. करमाळामध्ये बघितलं आपण 7,800 रुपये दर पाहायला मिळतोय. कमीत कमी दर आपण काही बाजार समितीच्या तुलनेने दर आपल्याला दिसून आलेले. त्या ठिकाणी आपण सिन्नरमध्ये बघितलं असेल 6,200 रुपये, उमरगामध्ये बघितलं आहे 6,200 रुपये, चाळीसगावमध्ये बघितलं आहे सरासरी 5,300 रुपये नोंदवला आहे. त्या ठिकाणी आपण बाजारात एकूण जे बाजार समितीचं जे नजर टाकल्यास आपल्याला बहुतांश तुरी आपल्याला 7,200 ते 7,900च्या रुपये दरम्यान पाहायला मिळते. त्या ठिकाणी तुरीला उंचांकन फक्त 8,000पेक्षा जास्त मिळत असल्यानं आपल्याला चिन्ह दिसत आहेत. त्यामुळे आपण चांगल्या दर्जाची तुरी असतील शेतकऱ्यांना फायदा मिळू शकतो. त्यासाठी शेतकऱ्यांना महत्त्वाचं ठरलं की तूर विक्री करताना आपल्या जवळच्या बाजार समितीमध्ये तर ताजे जाणून घ्या. बाजारात आवक, दर्जा आणि मागणी दिसून आले तर आपल्याला टप्प्याटप्प्यानं तुरी विकायला हवी. त्यामध्ये आपण बघितलं असेल मित्रांनो, आज तुरीला तुम्हाला कसे वाटले, तुरीचा भाव किती आहेत आम्हाला नक्की कमेंटच्या माध्यमातून कळवा. तुमच्या जिल्ह्यात दर कमेंट करून आम्हाला नक्की कळवा. आज रोज बाजार समितीमध्ये सरकारी योजना आणि शेतीच्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेअर नक्की आपल्या शेतकरी बांधवांना शेअर करा. भेटूया तशा नवनवीन व्हिडिओबरोबर. तोपर्यंत धन्यवाद.